तर विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या वर्ध्यातील कोटेश्वर मंदिरामध्ये सुद्धा भाविकांची गर्दी बघायला मिळते। सकाळपासूनच खरं तर भाविकांनी रांगा लावलेल्या आहेत। कोटेश्वर येथील शिवमंदिराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज गादगे यांनी। बघूया। काशी अशी कोटेश्वरची ओळख आहे। वर्धा जिल्ह्यातील वर्धा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेले एक हेमाडपंथी मंदिर आहे आणि आपण सध्या कोटेश्वर इथे आहे। महाशिवरात्रीच्या निमित्ताने इथे मोठा उत्सव भरत असतो आणि भक्तांची मोठी रीग इथे दिसून येत आहे। आपण पाहू शकतो सकाळपासूनच या महाशिवरात्रीच्या निमित्ताने मोठे भक्तगण दर्शनासाठी आलेले आहे आणि उत्तर वाहिनी नदी असलेले या कोटेश्वर इथले अनन्यसाधारण महत्त्व आहे। वशिष्ठ ऋषींनी कोटी यज्ञ करून पावन झालेली ही भूमी असल्याचे सांगण्यात येत आहे आणि येथील निसर्ग सौंदर्य तसेच हे जे मंदिर आहे इथे मंदिरामध्ये नेहमीच भक्तांची रीग असते। आपल्यासोबत बोलण्यासाठी मंदिराचे ट्रस्टी आहे। काका काय सांगाल, कशा प्रकारचे हे मंदिर आहे, या मंदिराची महती नेमकी काय आहे? हेमाडपंथी मंदिर आहे। वशिष्ठ ऋषींनी कोटीयज्ञ केल्यामुळे याला कोटेश्वर असं नाव पडलं आणि इथे उत्तरवाहिनी नदी आहे। उत्तरवाहिनी नदीला फार महत्त्व असते। इथे भाविकांची खूप गर्दी राहते। महाशिवरात्री उत्सवात दहीहंडीमध्ये वगैरे यात्रा मोठ्या प्रमाणात भरते। हे शिवलिंग वालुकामय आहे। वशिष्ठ मुनींनी इथल्या पिंडीची स्थापना केली आणि फार पुरातन आहे। आणि कसं काय की इथे कोटी यज्ञ झाले, त्या भस्माच्या टेकाडावर हे मंदिर इथे स्थापित केलं आणि वालुकामय पिंड असल्यामुळे हे हेमाडपंथी मंदिर पण इथे तयार झालं आहे। ते मी अनेक वर्षापासून इथे दरवर्षी महाशिवरात्रीला तसेच अधूनमधूनही दर्शनाला येत असतो। या मंदिरामध्ये वर्धा, अमरावती, यवतमाळ, नागपूर अनेक जिल्ह्यातून महाशिवरात्रीच्या दर्शनासाठी लोक येत असतात। या पंचक्रोशीतील तर प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घराच्या मुली या सणाच्या निमित्ताने इथे येतात आणि दर्शनाचा लाभ घेतात। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।